पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा वाहते. होय, अगदी तुम्ही बरोबर ऐकत आहात. खरोखरच आपल्याला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा पैसा हा उपयोगीच पडतो किंवा पैसा हा अत्यंत गरजेचाच असतो. असं म्हटलं जातं की आनंदात आणि सुखात राहायचं असेल तर पैशाशिवाय पर्याय नाही, आणि ही गोष्ट अगदीच खरी आहे. हे सगळ्यांनीच अनुभवलं असेल. मग हा पैसा आपल्याकडे सतत येत राहावा किंवा त्याचा फ्लो जो आहे तो कंटिन्युअसली आपल्या आयुष्यामध्ये येत राहावा, तर याच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं हे आपण आज पाहणार आहोत. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीनच आला असाल तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि अशा पद्धतीचे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे किंवा प्रेरणादायी व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असते, त्याची माहिती तुम्हाला लगेचच समजेल. तर कसं आहे की आपलं जे अंतर्मन आहे किंवा आपल्यात म्हणजे जी काही ऊर्जा आहे मनुष्याच्या शरीरामध्ये, तर त्या ऊर्जेमध्ये इतकी ताकद आहे की ज्याच्याने आपण हवी ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो, हवी ती गोष्ट आपण प्राप्त करू शकतो. मग याच्या सगळ्यामध्ये मेन म्हणजे महत्त्वाचं असं म्हणता येईल की बाबा आपण कितीही परिश्रम करतो, कष्ट घेतो, एवढी मेहनत घेतो, पण पैसा काही आपल्या आयुष्यात म्हणावं तसा येत नाही. तर यासाठी काय आहे किंवा कुठलं सवय आहे किंवा कुठलं लॉजिक आहे जे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये वापरलं जातं, तेच आपण आज पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला तो नीट समजेल, आणि आवडला तरच तो पुढे लाईक आणि शेअर करा. तर आपल्या निषेधांमध्ये आधीच असं सांगून ठेवलेलं आहे की अहम ब्रह्मासी, म्हणजेच ती जी ईश्वरी शक्ती आहे ना, ती आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. पण सर्वसामान्य माणसाला हे सहजासहजी पटतच नाही आहे. म्हणजे माणसांना असं सांगायला गेलं ना की बाबा तुम्ही जे विचार करा किंवा अगदी मनापासून तुम्ही इच्छा व्यक्त किंवा तुमची दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही हवं ते मिळू शकता, हे जर लोकांना सांगितलं तर बऱ्याच जणांना ते पटत नाही. आणि बऱ्याच जणांना हे पटत नाही कारण आपल्या आतमध्ये एक ईश्वरी शक्ती असते, याच्याच कोणाला बंधन असतो या कल्पना नसते, त्यामुळे लोक ती अशी बोलतात. पण हा उपाय नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवणार आहे. तसं सर्वसामान्य माणसांना हे पटत नाही, पण त्यांना वाटतं की जर देव माझ्यात आहे ना, ती शक्ती माझ्यात आहे असं तुम्ही म्हणत आहात, तर मग माझ्या आयुष्यामध्ये अडचणी काय येत आहेत असं ते विचारतात समोरून. तर हे समजून घेण्यासाठी आपण ऊर्जा म्हणजे एनर्जी आपल्या शरीरातली, स्पंदने म्हणजे व्हायब्रेशन्स, आणि वारंवारता म्हणजे आपल्या शरीरातली फ्रिक्वेन्सी याचा आधार घेत असतो. तर हे शास्त्रसुद्धा हे मानते की विश्वातील 99% गोष्टी या ऊर्जेनीच बनलेल्या आहेत. आपण आणि आपले विचार, आपल्या भावना आणि विश्वातील प्रत्येक वस्तू ही ऊर्जेपासूनच बनलेली आहे. जेव्हा आपण एखादा विचार करतो ना, तर त्यावर विश्वास ठेवतो आणि तशी कृती करतो, बरोबर, तेव्हा एक विशिष्ट अशी ऊर्जा, एनर्जी आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा आपण मग ती गोष्ट आपल्याला साध्य करू शकतो आपण. आणि जेव्हा इच्छा नाही आपली, अनिच्छेने एखादी गोष्ट आपण उच्च ऊर्जा आपण निर्माण करतो, तेव्हा करायचं म्हणून करतो, अशा वेळेस अगदी लो क्वालिटीची म्हणजे कमी दर्जाची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होते. म्हणजे मला ही गोष्ट करायची आहे, मला हा जॉब हवा आहे, ह्यासाठी जर तुमची इच्छाशक्ती तुम्ही तसा प्रयत्न केला तर ती तुमची ऊर्जा जर उच्च असेल, म्हणजेच तुम्ही अगदी मनापासून अगदी आंतरिक आपलं म्हणतो ना, आपलं अगदी भरभरून म्हणजे अगदी तीव्रतेने मनापासून तुम्ही ती इच्छा व्यक्त करताय आहात, तर त्यावेळेस तुमची ऊर्जा हाय लेवलला असते. त्यामुळे ती गोष्ट आपोआपच तुमच्या आयुष्यात येते, तुम्हाला हवं ते मिळतं. तर आणि ज्यावेळेस आपण अनिच्छेने म्हणजे इच्छा नाही आहे म्हणत, अगदी मनापासून नाही आहे, झपाटून आपण ती इच्छा व्यक्त करत नाही आहो, त्यावेळेस आपल्या शरीरातली ऊर्जा ही लो होते आणि म्हणून ती इच्छा पूर्ण होत नाही. तर आपल्यामध्ये बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन काळात गुरुकुल पद्धतीमध्ये मुलांना लहानपणापासूनच ध्यानाची म्हणजेच मेडिटेशनची सवय लावली जायची. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना ध्यानातून मिळणारं आत्मज्ञान हे कित्येक पटीनं श्रेष्ठ असायचं. म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या ऊर्जांच्या केंद्रांवर, ज्याला आपण चक्र म्हणतो, आपल्या शरीरामध्ये असे 7 चक्र असतात, त्या चक्रांवर ध्यानाद्वारे काम केलं जायचं. त्यामुळे माणसाची जाणीव म्हणजे त्याचंच जाणीव आणि सजगता ही जागृत व्हायची, ही मेडिटेशनमुळे व्हायची.
त्यामुळे मग जीवन कसे जगावे हे वेगळं शिकवावं लागत नसायचं. ते आतूनच अगदी उत्स्फूर्तपणे त्या विद्यार्थ्यांना ते आत्मसात व्हायचं. त्याच्यामुळेच मेडिटेशन हे पण खूप गरजेचं आहे. तर भारतातील परमहंस योगानंदासारख्या महान योग्यांनी ध्यानाची हीच शक्ती जगाला दाखवून दिली आहे. म्हणजेच हे ज्ञान आपल्याच परंपरेत आणि संस्कृतीत, म्हणजे उदाहरणार्थ भगवद्गीतेत आणि कथाकल्पतरू यासारख्या ग्रंथांमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तर नालंदा युनिव्हर्सिटीसारख्या ठिकाणी देखील यावर अथांग अशी ग्रंथसंपदा होती आणि परदेशात फक्त त्यावर वैज्ञानिकांनी किंवा शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि ते जगासमोर मांडले की खरोखरच ध्यानाद्वारे आणि ध्यानाद्वारे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम पाळून जर एखादी गोष्ट तुम्ही मिळवायचा प्रयत्न केला तर ती नक्कीच तुम्हाला सहज साध्य होऊ शकते. तर आपण पाहूया की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि या सगळ्या गोष्टीचा वापर करून फक्त श्रीमंत होण्यासाठीच किंवा पैसे मिळवण्यासाठीच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन केलं जातं का? तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर मनात एखादी गोष्ट तीव्रतेने त्याची इच्छा निर्माण होणे आपल्या मनामध्ये आणि ती प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवणे म्हणजेच साकार होणे. जेव्हा आपण एखादी नवीन गाडी किंवा घर घेतो त्या जो होणारा आनंद असतो ना, तर त्यामागे एक आपली आंतरिक ओढ असते, इच्छा असते की बाबा माझं घर झालंच पाहिजे, मला माझं हक्काचं घर पाहिजे, मला माझी हक्काची गाडी पाहिजे. हे तुमच्या अगदी अंतरात्म्यापासून ती इच्छा आलेली असते, ती प्रगट झालेली असते, म्हणूनच ते तुमचं स्वप्न पूर्ण होत असतं. मग कोणतीही त्यासाठीच असं म्हणतात की तुम्ही आनंदी आणि सकारात्मक पद्धतीनं जेवढी तुमची इच्छा व्यक्त कराल तेवढी ती लवकर पूर्ण होते आणि हे बऱ्याच अनुभवाने सिद्ध देखील झालेले आहे. पण लोक नेमकं इथेच चूक करतात, ते इच्छा व्यक्त करतात आणि नंतर ती कशी पूर्ण होत नाही याच्यात चिंतित राहतात. म्हणजे एखादा म्हणतो की बाबा मला बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्या बिझनेसमध्ये मग तो बिझनेस मला चालेल का नाही, कस्टमर माझ्याकडे येतील का नाही, मग मी त्याच्यामध्ये फ्लॉप झालो तर, माझा बिझनेस लॉस झाला तर, हा विचार जास्त करतात निगेटिव्ह. त्याच्यामुळं मग ते त्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकत नाही. त्यामुळे इच्छा व्यक्त करताना अजिबात त्याच्याबद्दल शंका घ्यायची नाही, तर ती गोष्ट निश्चितपणे पूर्ण होते, साकार होते. आता भगवद्गीतेमध्ये पण हेच सांगितलं की बाबा की तुम्ही कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही जितकं कष्ट कराल, मेहनत घ्याल, तेवढं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुमच्या कामामध्ये पूर्ण समर्पण असेल तर तुम्हाला फळ हे आपोआपच किंवा उत्तम रीतीने मिळणार आहे. आता तुम्ही ते म्हणाल की मेहनत तर करायची, कष्ट तर आम्हाला घ्यायचे आहेत, मग लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करायचं आहे? तर तुमच्या मेहनतीला पण योग्य दिशा देणारं किंवा पुश करणारं काहीतरी लागतं. ते काम लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि म्हणजेच मॅनिफेस्टेशन करत असतं. त्यामुळे बरेचदा बघा तुम्ही की खूप सारे लोक बरेचसे मेहनत घेतात, कष्ट करतात, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही, कारण त्यांनी या पद्धतीचा अवलंब केलेला नसतो. म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनचा त्यांनी उपयोग केलेला नसतो, म्हणून ते कष्ट करून देखील यशस्वी होत नाहीत. आता दुसरं की लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मेंदूची फ्रिक्वेन्सी याचा संबंध काय आहे ते आपण बघूया. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा भौतिकशास्त्राचाच एक नियम आहे. म्हणजेच ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात ती बदलत जाते, जसं की अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि थीटा. तर जेव्हा आपण एखाद्या ध्यानावस्थेत म्हणजे विशेषतः मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये असतो तेव्हा आपलं मन अगदी शांत असते आणि या स्थितीमध्ये आपण दिलेले सकारात्मक विचार थेट आपल्या सुप्त मनामध्ये म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होऊ लागतात. म्हणूनच इंग्रजीमध्ये असा शक्तिशाली एक जप आहे की ज्याला होपोनोपो प्रेयर असं म्हटलं जातं. तर ही 4 अशी सोपी वाक्य आहेत, ती बोलायची आहेत आणि कंटिन्युअसली आपण ती म्हणायची असतात. जसं आपण एखादा मंत्रोच्चार करतो तसं आपण आपल्या देवाचं नाव घेतो, आपल्या देवाचं जे काही मंत्र असेल, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, जे आपण असं बोलतो तशा पद्धतीनेच या होपोनोपो प्रेयर आहे जी लॉ ऑफ अट्रॅक्शनशी कनेक्टेड आहे. त्या प्रार्थनेचा आपण ह्या वापर करायचा आहे आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये. तर या होपोनोपो प्रेयरमध्ये 4 वाक्य असतात. तर पहिलं आहे आय एम सॉरी, म्हणजे स्वतःच्या भूतकाळामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा मनामध्ये काही नकारात्मक विचार असतील तर त्यासाठी आपण स्वतः क्षमा मागायची आहे.
दुसरं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे आपल्या आत्म्याला सांगणं की आपल्या अंतर्मनाला सांगणं की या सर्व वाईट भावनांमधून मला मुक्त कर आणि क्षमा कर. तिसरं वाक्य आहे आय लव्ह यू. तर स्वतःवर आणि विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूवरती प्रेम करणं हेच. आणि दुसरं हे 4 शब्द सतत म्हणत राहिल्यामुळे काय होतं. आणि चौथं आहे की थँक्यू. थँक्यू म्हणजेच ईश्वराचं किंवा या विधात्याचं आणि निसर्गाचं आणि आपल्या शरीराचे आपण आभार मानायचे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर होपोनोपो प्रेयर पुन्हा एकदा का याच्यामध्ये 4 वाक्य असतात. पहिलं म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य तुम्ही कुठल्याही कामासाठी, कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी नक्की वापरू शकता. तर याच्यामध्ये खूप फरक पडतो. कंटिन्युअसली याचा तुम्ही वापर करायचा आहे. आता समजा एखादं काम तुमचं होत नाही आहे, तर त्या कामासंदर्भात ते काम झालेलं आहे अशी भावना मनात ठेवून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असा उच्चार करायचा आहे. ते काम आपोआपच तुमचं मार्गी लागणार आहे. तर हे 4 वाक्य जे आहेत ही सतत म्हणत राहिल्याने माणसाच्या आतमध्ये म्हणजे मनामध्ये एक वैचारिक क्रांती घडते. द्वेष, मत्सर जे काही हेवेदावे असतात ते संपून जातात आणि तिथे फक्त प्रेम उरतं. त्यामुळे एक मनाला शांतता मिळते आणि पूर्ण आपलं शरीर, आपलं मन हे पॉझिटिव्हिटीने भरतं आणि गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत राहतात. हे तुम्ही नक्की करून पहा आणि मग असं मला अनुभव सांगा. आता असं म्हटलं जातं की लॉ ऑफ अट्रॅक्शन का फक्त हे पैशासाठीच करायचं का. आता लोकांचा असा समज आहे, कारण आजच्या जगात पैसा हा सगळ्यांचीच सर्वात मोठी आणि मूलभूत अशी गरज बनली आहे आणि अगदी ते सामान्य माणसापासून ते अब्जाधीशापर्यंत सर्वांनाच समृद्धी हवी असते. यामध्ये काही चुकीचं नाही आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे फक्त पैशापुरतं मर्यादित आहे का, तर नाही. तर मॅनिफेस्टेशनचा उपयोग करून तुम्ही तुमचं उत्तम आरोग्य, सुंदर अगदी तुमचे नातेसंबंध, मानसिक शांती आणि आत्मिक प्रगती कुठल्याही या सर्वांसाठी तुम्ही करू शकता. तर पैसा हा एक दृश्य भाग आहे, पण आंतरिक समाधान आहे, आंतरिक शांती जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही करू शकता. तुमच्या हेल्थसाठी असेल, रिलेशनसाठी असेल, करिअरसाठी असेल किंवा पैशासाठी असेल. तर नक्कीच या होपोनोपो प्रेयरचा, मेडिटेशनचा आणि सकारात्मक गोष्टींचा, विचारांचा वापर तुमच्या आयुष्यात सुरू करा आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल दिसणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा प्रयोग करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे. तर ही गोष्ट करून पहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.